या रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर चालू केला आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे. आज त्याच्या पुढचा पार्ट आपण आज बघतोय. यामध्ये कालपर्यंत आपण बघितलेला सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स, the force acting on a particle which is along the radius and directed toward the center of circle. Centripetal force is given by mv square by r. त्या फोर्सचा उपयोग आपल्याला आज इथे करायचा आहे. आज आपण स्टडी करणार आहे UCM मधली ॲप्लिकेशन्स. UCM मीन्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सेकंड हँड, मिनिट हँड और आवर हँड ऑफ ए क्लॉक. These are the examples of the UCM. UCM is the motion of a particle along the circumference of a circle, moving along the circumference of a circle with a constant speed. UCM ची ॲप्लिकेशन्स आपण बघतोय. यामध्ये तुम्ही 3 ॲप्लिकेशन्स बघणार आहे. यामध्ये पहिलं ॲप्लिकेशन आहे आपल्याला वेलॉसिटी व्हेइकलची काढायची आहे. तिन्ही ॲप्लिकेशनमध्ये व्हेइकल हे जेव्हा मूव्ह होतो ते 3 प्रकारे मूव्ह होणार. एक पहिल्यांदा व्हेइकल मुव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. हॉरिझॉन्टल म्हणजे तुम्ही रस्त्यावरून प्लेन चाललाय आणि मध्ये वळताय, तो जो रोड आहे या रोडवर व्हेइकल चाललं असेल तर त्याची वेलॉसिटी काय. जर व्हेइकल मुव्हिंग अलॉंग बँक्ड कर्व्ड रोड, व्हेइकल हे बँक्ड कर्व्ड रोड मीन्स घाटामध्ये जो रस्ता असतो आउटर एज, बँक्ड रोड म्हणजे आउटर एज ही इलिव्हेटेड असते इनर एज पेक्षा. तो जो रोड आहे बँक्ड कर्व्ड रोड, या रोडवर जर व्हेइकल मूव्ह होत असेल तर याची वेलॉसिटी काय. यामध्ये 2 पार्ट्स आपण बघतोय, इग्नोरिंग फ्रिक्शन आणि इन्क्लुडिंग फ्रिक्शन. इथं व्हील्स ऑफ व्हेइकल आणि तुमचं सरफेस ऑफ रोड यांच्यामध्ये फ्रिक्शन असतं. हे फ्रिक्शन इग्नोर करून आणि फ्रिक्शन होत असताना अशा दोन्ही वेळा त्या व्हेइकलची वेलॉसिटी काय असे आपण 2 पॉईंट बघतोय. आणि तिसरा पॉईंट वेलॉसिटी ऑफ व्हेइकल मुव्हिंग अलॉंग वेल ऑर डेप्थ. वेल ऑर डेप्थ म्हणजेच मौत का कुवा, म्हणजे जत्रेमध्ये किंवा यात्रेमध्ये जे पूर्ण असं वेल असते याच्यामध्ये आत मोटरसायकल वगैरे तुमची फिरत असते खालून वर किंवा वरून खाली, ते स्पीड त्या व्हेइकलचं काढणं म्हणजे युजिंग UCM हे तिसरं ॲप्लिकेशन. आता आपण पहिलं ॲप्लिकेशन बघतोय व्हेइकल मुव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. आता कोणते प्रत्येकामध्ये यामध्ये डेरिव्हेशन. आता डेरिव्हेशन पार्ट म्हटलं की तुमची डायग्राम काढण्यासाठी आपल्याला इन्स्ट्रुमेंट सगळी लागतात. नुसतं कंपास चालत नाही. कंपासमधला तुमचा प्रत्येक इन्स्ट्रुमेंट तुम्हाला यूज करायचं आहे. यामध्ये सेट स्क्वेअर, कोन मापक, स्केल आणि तुमचं पेन्सिल, रबर या सगळ्या गोष्टी यूज करूनच तुम्हाला डायग्राम काढायची असते. मग यावर तुमचा पहिला क्वेश्चन असतो डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ व्हेइकल मुव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड और प्लेन कर्व्ड रोड. प्रश्न नीट वाचला पाहिजे. बँकडं म्हटलंय की प्लेन कर्व्ड रोड म्हटले. प्लेन असेल तर तुमचा ही डायग्राम येणार आहे, बँकडं कर्व्ड असेल तर डायग्राम बदलते. प्रत्येक डेरिव्हेशन म्हणजे की डायग्राम महत्वाची. मग यासाठी आपण पहिल्या ॲप्लिकेशनसाठी ही डायग्राम इथं तयार केली. डायग्राममध्ये आपण एक व्हेइकल घेतली. व्हेइकल हा सी सेंटर म्हणजे इथून व्हेइकल राऊंड मध्ये जाते, वळते. प्लेन कर्व्ड रोडवर तुमची व्हेइकल वळते. तिथली रेडियस त्या कर्व्ड रोडची आहे. CG मीन्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, N मीन्स नॉर्मल रिएक्शन आणि MG मीन्स वेट ऑफ द व्हेइकल. व्हेइकल ही आपल्याकडे येते म्हणून इथे 2 हेडलाईट्स दाखवले. फार डिझाईन नाही करायचं, इतका वेळ नसतो आपल्याकडे. त्यामुळे जस्ट 2 व्हील्स पुढे येते, त्यामुळे अशी व्हील्स काढले, गोल काढलेले आहेत. हे 2 हेडलाईट्स आहेत. आपल्याकडे गाडी वळून येते. ही जर गाडी येत असेल तर याची वेलॉसिटी काय. तर यासाठी आपण डेरिव्हेशन म्हणले की पहिली डायग्रामला पहिला अर्धा किंवा 1 मार्क हा डायग्राम असतो. आपण फर्स्ट पॉईंट डेरिव्हेशनचा आपण घेतोय. कन्सिडर व्हेइकल विथ मास m मुव्हिंग विथ वेलॉसिटी v अलॉंग द प्लेन कर्व्ड रोड ऑफ रेडियस r. यामध्ये आपल्याला 3 गोष्टी मिळतात. एक व्हेइकल आपण काय करतो, कन्सिडर करतो. कन्सिडर व्हेइकल विथ त्याचं मास सांगतो, विथ मास m अँड वेलॉसिटी v मुव्हिंग अलॉंग प्लेन or horizontal curved road
ऍक्ट होतात. कोणतीही व्हेकल मूव्ह होते तर त्याला फोर्स ऍक्ट होतात. द फोर्सेस ऍक्टिंग ऑन दॅट व्हेकल आर. द फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेकल आर. फर्स्ट फोर्स, पहिला फोर्स यामध्ये आपण सब पॉइंट घेतोय, आत लिहायचं आहे. फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेकल आर नॉर्मल रिएक्शन एन. normal reaction in passing through center of gravity acting in vertically downward direction, upward direction, vertically upward direction. And B, weight mg of a vehicle acting in vertically downward direction. Vertically downward direction. हे दोन फोर्स या व्हेकलवर ऍक्ट होतात, तेव्हाच व्हेकल तुमच्या सर्क्युलर रोडवरून मूव्ह होते. जेव्हा नॉर्मल तुमची मूव्ह होते ते नॉर्मल काय बॅलन्स करते तर नॉर्मल बॅलन्सेस वेट ऑफ व्हेकल, बॅलन्सेस वेट ऑफ व्हेकल. therefore n is equal to mg. give number 1. at the same time there is a frictional force between. Fourth point, the frictional force between wheels of vehicle or tires of vehicle, and surface of road is Fs is equal to m v square by r, which is the centripetal force along the radius and directed towards the center of circle. give number 2. Fifth point, this frictional force is directly proportional to the frictional force we studied in 11th standard. Frictional force is directly proportional to normal reaction. Therefore Fs is directly proportional to n. Proportional eliminate kara, mu s multiply by n, where mu s is equal to is coefficient of static friction. give number 3. from 1, 2 and 3 we get mu s multiply by n is equal to m v square by r, but n is mg, m v square by r, m cancel, v square is equal to mu s rg. therefore v is equal to square root of mu s rg. This is the expression for velocity of a vehicle moving along horizontal or plane curved road. Velocity कोणावर डिपेंड आहे, याच्या पुढचा एक क्वेश्चन 1 मार्कात सुद्धा येऊ शकतो. वेलॉसिटी ऑफ व्हेकल कोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे, ऑन व्हॉट फॅक्टर्स वेलॉसिटी ऑफ व्हेकल डिपेंड. जेव्हा तुम्हाला डिपेंड क्वेश्चन विचारतात इंडिपेंडेंट पण तुम्हाला लिहावं लागतं. डिपेंड मीन्स ज्या क्वांटिटीज तुमच्या त्या फॉर्म्युल्यामध्ये येतात त्यावर डिपेंड, आणि ज्या येणार नाहीत त्या इंडिपेंडेंट. वेलॉसिटी ऑफ व्हेकल डिपेंड्स अपॉन vs, where vs is the coefficient of static friction, r is the radius of curved road, g is the acceleration due to gravity, and it is independent upon mass of vehicle. असं का असतं, मासवर का डिपेंड आहे, तर रस्त्यावर असं नाही की याच वाहनाने तिथं जायचं. सगळेच वाहन सगळेच व्हेकल्सनी त्या रोडवरून जायला पाहिजे, म्हणून ही वेलॉसिटी व्हेकलची मासवर डिपेंड नसते. यानंतरचा सेम पार्ट येतो
तो velocity of vehicle along banked curved road. यामध्ये डायग्राम चेंज होणार. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.